गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. आता जर आपण कालचा दिवस पाहिला तर काल मार्केटमध्ये एक शार्प फॉल आला, परंतु सेकंड हाफमध्ये मार्केट खूप चांगल्यापैकी रिकवर झालं. आणि आपण जर डेली कॅन्डल पाहिली तर मग मात्र तुमच्या लक्षामध्ये येईल की मार्केट अजूनही बुलिश आहे. केवळ दोन गोष्टींमुळे मार्केट काल पडलं होतं. एक म्हणजेच पुट कॉल रेशो जो आहे तो तो एकदम हायपर झाला होता, 1.5 क्रॉस करून गेला होता. आता जर आपण पाहिलं तर कालच्या थोड्याशा फॉलमुळे तो पुन्हा 1.5च्या खाली आलेला आहे, म्हणजेच कूल डाऊन झालेला आहे. आता दुसरी गोष्ट फार महत्त्वाची होती, ते म्हणजे NSEचं एक सर्क्युलर आलं आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, तर NSE काय करत असतं की तुमच्याकडे जे शेअर्स आहेत तर ते कोलॅटरल ठेवून म्हणजेच गहाण ठेवून एक्सचेंजकडे तुम्ही त्याच्या अगेन्स्ट ट्रेडिंगसाठी मार्जिन घेऊ शकता. परंतु त्यामध्ये आतापर्यंत जे काही कंपनीजची नावं होती त्याच्यामध्ये काही स्मॉल कॅप कंपनीज होत्या, काही मिड कॅप, काही लार्ज कॅप, असं सगळं कॉम्बिनेशन होतं. परंतु सेफ साईड म्हणून एक्सचेंजने काय केलं आता की त्याच्यामध्ये 1000 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्या त्यांनी रिमूव्ह करून टाकल्या की याचे शेअर्स कोलॅटरल ठेवून तुम्ही आता आपण काय म्हणतो फंड रेज करू शकत नाही. आता फक्त 700 कंपनीज अशा आहेत, त्यातल्या खूप साऱ्या ब्ल्यूचिप कंपनीज आहेत की ज्यांचे स्टॉक एकदम स्थिर असतात. तर त्याच कंपन्यांचे स्टॉक आता तुम्ही एक्सचेंजवरती कोलॅटरल ठेवून त्याच्या अगेन्स्ट मार्जिन घेऊ शकता. त्यामुळे आता काय होणार, एक गोष्ट लक्षात घ्या, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण सेक्टर रोटेशन पाहू शकतो आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आपण एक सेलिंग पाहू शकतो. कारण खूप सारे मोठमोठे जे काही प्लेयर्स असतात, मोठमोठे म्युच्युअल फंड वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात, तर हे लोक हेच करत असतात की ते त्यांचे शेअर्स प्लेज करतात एक्सचेंजकडे आणि त्याच्या अगेन्स्ट मार्जिन घेऊन ते ऑप्शन्समध्ये स्ट्रॅडल, स्ट्रँगल वगैरे अशा पद्धतीचे ट्रेड करतात की जेणेकरून त्यांना ड्युएल प्रॉफिट होत असतो. आता मेजर ज्या काही कंपनीज आहेत मोठमोठ्या, तर अशा 700 कंपनीज त्यांनी ठेवल्यामुळे काय होणार की त्या शक्यतो लार्ज कॅप कंपनीज आहेत. मग त्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये आपण एक बाईंग पाहू शकतो. म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण पाहू शकतो की लार्ज कॅपमध्ये एक चांगल्यापैकी ग्रोथ आपण पाहू शकतो आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये एक डाऊनसाईड एक्सपेक्टेड आहे या सर्क्युलरमुळे. आता ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे काल आपण पाहिलं की एक मार्केटमध्ये शार्प फॉल आला, परंतु 24,000चा जो काही सपोर्ट आहे तो मार्केटनं अगदी रिस्पेक्ट केला आहे आणि तिथनं एक शार्प बाउन्स बॅकसुद्धा दिलेला आहे. आता फार जास्त शक्यता आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केट म्हणजेच बिफोर द बजेट मार्केट जे आहे तर ते 24,500 जे आहे तर ते क्रॉस करून 25,000पर्यंत जाऊ शकतं. एक मेजर शक्यता निर्माण झालेली आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आता पाहूयात की US मार्केटमध्ये काय घडलं. तर US मार्केट काल रात्री पुन्हा एकदा फ्रेश ऑल टाईम हायकडे गेलेलं आहे आणि एक नवीन ऑल टाईम हाय लावला आहे. आता आज US मार्केटमध्ये एक डेटा येणार आहे, इन्फ्लेशन डेटा, आणि शिवाय आज आपल्याकडे इंडियन मार्केटमध्ये जे आहे तर TCS रिझल्ट घेऊन येणार आहे. मग या सगळ्या गोष्टी आणि याचं कॉम्बिनेशन पाहता आजची एक्सपायरी ही 24,500 ते 24,000 याच्या दरम्यानच होऊ शकते. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचा ट्रेड अरेंज करू शकता. आता पहा, मार्केटचा जो अंडर करंट आहे तो बुलिशच आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कालचा जो फॉल आला तर तो एक्सपेक्टेड होता, परंतु त्या फॉलमध्ये जे काही रिकव्हरी झाली त्याच्यावरनं हे लक्षात आलं की मार्केट अजूनही काही सेलिंगसाठी आलेलं नाही आणि कंटिन्यू सेलिंग येण्याचे सध्या तरी चान्सेस कुठलेही दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाहूयात की आज काय घडतंय ते मार्केटमध्ये. आज एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीमध्ये साधारणतः 3 वाजता एखादं इंजेक्शन मार्केटमध्ये बसतंच, मे बी अपसाईड, मे बी थोडंसं डाऊनसाईड. पाहूयात काय घडते ते. काही TCSमध्ये काही शॉर्ट कवरिंग वगैरे झालं किंवा TCSची काही न्यूज फुटली किंवा काय झालं तर होऊ शकतं काहीतरी, कारण आजचा दिवस तसा आहे. त्यामुळे थोडं सावध राहून ट्रेड करा, हिरो झिरोचा ट्रेड होऊ शकतो. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ते मोस्टली हायर आहेत. त्यामुळे एकंदर ग्लोबल सेंटिमेंट जे आहे तर ते पॉझिटिव्ह आहे. आणि प्लस कालचा आपण जर FIचा डेटा पाहिला तर एक शॉकिंग न्यूज अशी आहे की ती म्हणजे की काल एवढं मार्केट शार्पली फॉल झालं, परंतु FIs आणि DIs दोघेही नेट बायर्स आहेत. FIsने 500 कोटींचं बाईंग केलं आहे आणि DIsने 1,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे दोघांनी मिळून ऑलमोस्ट 1,500 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजेच मार्केटला खाली पाडण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त कोणीतरी सेलिंग केलं आहे. मग हे तिसरी पार्टी कोण, तर रिटेलर्स. म्हणजेच आता पहा की जे काही दोन मोठे प्लेयर्स आहेत ते अजूनही सेलिंगच्या मूडमध्ये नाही आहेत. म्हणजेच काय,
की मार्केट इथे सस्टेन करू शकतं आणि प्लस हायरसुद्धा ब्रेकआउट करू शकतं. 24,500चा जो आपण म्हणतोय की एक हायर एक रेजिस्टन्स आहे की जो ब्रेक झाला तर मार्केट 25,000कडे वाटचाल करेल. तर ते होण्याची शक्यता आत्ता तरी जास्तच वाटते. त्यामुळे गिफ्ट निफ्टी जे आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे इंडिकेट करत आहे की एक 40-50 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होत आहे. म्हणजेच काय की मार्केट आज मे बी कन्सॉलिडेट करण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण एकतर निफ्टीची एक्सपायरी आहे आणि प्लस रिझल्ट आज संध्याकाळपासून यायला सुरुवात होणार आहे. फर्स्टली TCS. त्यामुळे उद्या जे काही उद्या मुवमेंट व्हायला सुरुवात होऊ शकते. उद्या IT काय करतं त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. ITने जर रॅली दिली तर ती रॅली कंटिन्यू होऊ शकते. कारण जर TCSचा रिझल्ट चांगला लागला तर बाकीच्या कंपन्यांचा सुद्धा रिझल्ट हा अपेक्षेप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा चांगला लागू शकतो. कारण कसं आहे की ऑलरेडी हे म्हणजे माहिती लोकांना आहे की ITचे रिझल्ट चांगले लागणार नाही आहेत. परंतु जर त्यातनंही ITचे रिझल्ट चांगले लागले किंवा कमीत कमी अपेक्षा एवढे लागले तर मग ती गोष्ट मार्केटसाठी एक सरप्राईज आहे आणि IT त्यामुळे ट्रिगर होऊ शकतं आणि ITमध्ये शॉर्ट कव्हरिंग आपण पाहू शकतो आणि मार्केट एकदम हायपर होऊ शकतं आणि मार्केट 24,500 क्रॉस करून आपल्याला नेक्स्ट वीकमध्येच पुढे गेलेलं दिसेल. शिवाय इंडिया विक्ससुद्धा त्याच्या मदतीला आहेच. कारण इंडिया विक्स वाढतोय आणि तो जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत वाढतच राहील हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन्समध्ये ट्रेड करताना थोडं जपून करा. कारण जसजसा इंडिया विक्स वाढत जाईल तसतसे ऑप्शनचे प्राइजेस पण इन्फ्लेट होत जातील, वाढत जातील. त्यामुळे थोडंसं सावध राहून ट्रेड करायला हरकत नाही. परंतु काल ज्यांना डिप मिळाला तर त्या लोकांना एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची किंवा मग एक चांगला स्विंग ट्रेड शोधण्याची. आणि आज मार्केट मे बी पुन्हा हायर जाण्याची चान्सेस आहेत किंवा हायर साईडला विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड करण्याची शक्यता आहे. आता या सगळ्यांमध्ये आज जो काही US मधनं डेटा येणार आहे आज रात्री तर तो जास्त महत्त्वाचा आहे. तो उद्याच्या रॅलीला ट्रिगर करू शकतो. जर तो अपेक्षेपेक्षा जर खराब लागला तर मग मात्र विचार करावा लागेल की काय घडेल. परंतु तशी शक्यता फार कमी दिसते. कारण जगामध्ये सगळीकडलं इन्फ्लेशन जे आहे ते आता कंट्रोलमध्ये येताना दिसतंय. कुठेही हायपर इन्फ्लेशनचा सिनॅरिओ नाही आहे. त्यामुळे पाहू काय घडतं येणाऱ्या दिवसांमध्ये. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.